धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. इंधन दरवाढी विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 1 जूनला राज्यव्यापी आंदोलन. ॲडव्होकेट सुभाष लांडे. पेट्रोल, डिझेल, गॅस इंधन दरवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या 1 जून रोजी राज्यव्यापी आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी ॲडव्होकेट सुभाष लांडे यांनी धुळ्यात पक्षाच्या बैठकीत केले. यावेळी बैठकीत कॉम्रेड वसंत पाटील, ॲडव्होकेट हिलालाल परदेशी, कॉम्रेड साहेबराव पाटील, कॉम्रेड पोपटराव चौधरी, कॉम्रेड संदीप पाटील, कॉम्रेड अर्जुन कोळी, कॉम्रेड शंकरराव पाटील, कॉम्रेड रतिलाल पावरा, कॉम्रेड बापू गद्रे, कॉम्रेड सुधाकर पाटील, कॉम्रेड पितांबर पाटील, कॉम्रेड भरत सोनार आदी उपस्थित होते. या बैठकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी ॲडव्होकेट सुभाष लांडे म्हणाले की पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीमुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. 8 दिवसात 4 वेळा इंधन दरात वाढ झाली आहे. आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा सर्व भार सामान्य जनतेवर पडणार आहे. अगोदरच महागाईने जनता त्रस्त आहे, त्यात इंधन दरवाढीने आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून 1 जून रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांच्या वतीने राज्य पातळीवर तीव्र निषेध आंदोलन पुकारण्यात आले असून सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस इंधन दरवाढ मागे घेण्यात यावी. सर्वसामान्य जनतेचा विचार करून वाढत्या महागाईला आळा घाला. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला सवलतीच्या दराने हवे तेवढे डिझेल देण्यात यावे. शेतकऱ्यांना स्वस्त दरात खतांचा पुरवठा करावा आदी मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहेत. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. सुभाष लांडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी. आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची धुळा जिल्हा परिषदेची आज मीटिंग ठेवली. देशात आणि राज्यात जी काही सध्या राजकीय परिस्थिती सुरू आहे, सध्या आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस इंधनाची दरवाढ गेल्या 8 दिवसामध्ये 4 वेळेस पेट्रोल, डिझेल आणि गॅसची वाढ झाली. इंधनाची दरवाढ झाली म्हटल्यानंतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात आणि याचा भार सर्वसामान्य जनतेवर पडतो. एकीकडं केंद्र सरकार सांगतं की पेट्रोल, डिझेल, गॅसची कुठल्या प्रकारची टंचाई नाही, परंतु आज सर्वच पंपावर या ठिकाणी डिझेलसाठी शेतकऱ्यांना आता आवश्यक असणाऱ्या मशागतीचे दिवस आहेत. ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही. पेट्रोल आणि गॅसची सुद्धा कृत्रिम टंचाई या ठिकाणी निर्माण केली जाते. 8 दिवसात जर 4 वेळेस भाव वाढले आणि आणखी भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळं सर्वसामान्य जनता या दरवाढीमुळे मेटाकुटीस आलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मात्र याच्यावर कुठलेही उपाय योजना यांच्याकडे नाही. आजचे दिन आजचे दिन आणणारं मोदी सरकार प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य जनतेचे जीवन एक कष्टमय होत चाललेलं आहे. आपण पाहतो की दैनंदिन माणसाचं जीवन जगणं, आज माणसाला रोजगार मिळत नाही. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस आहेत. या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा माणसं नोकरीसाठी वणवण फिरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारकडे रोजगार देण्याची सुद्धा कुठल्याही प्रकारची योजना नसल्यामुळं सर्वसामान्य जनता त्रस्त झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या ठिकाणी 1 मे ते 30 जून भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनतेच्या दारी संवाद घरोघरी ही मोहीम आम्ही राबवणार आहोत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न काय आहेत या प्रश्न सगळे जमा करून सरकारच्या दरबारी आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत. त्याचबरोबर 1 जून रोजी महाराष्ट्रभर इंधन दरवाढीच्या विरोधामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन ठिकठिकाणी होणार आहेत. शेतकरी आमचे किसान सभेतर्फे ट्रॅक्टर मार्च होणार आहे.
शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात डिझेल मिळालं पाहिजे, खतांचा पुरवठा मुबलक प्रमाणामध्ये आणि सवलतीच्या दरात झाला पाहिजे. या प्रमुख मागण्या घेऊन 1 जूनला भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व जनसंघटना राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. आम्ही शाखेमध्ये जिल्ह्यात तालुक्यात प्रत्येक तहसील कार्यालयावर या ठिकाणी हे स्वरूपाचं आंदोलन होणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की सर्व जनता ही त्रस्त झालेली जनता या आंदोलनात मोठ्या प्रमाणे सहभागी होणार आहे. आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो की या सरकारच्या विरोधामध्ये इंधन दर वाढ जर झाली तर महागाई वाढणार आहे, म्हणून महागाईला आळा घाला, इंधन दरवाढ रद्द करा ही मागणी घेऊन आंदोलन होणार आहे. सर्व जनतेने आंदोलनात सहभागी व्हावं अशी आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आवाहन करीत आहोत. त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.